25 वर्ष ज्याच्या सोबत राजकारण केलं त्याच व्यक्तीनं शेवटच्या क्षणी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावरती मी सही केली नाही असा दावा केला आणि आदित्य फत्तेपूरकर यांचा सोलापूर विधान परिषदेचा अर्ज जो आहे तो बाद ठरला. का तर जवळपास 25 वर्ष तुम्ही असं म्हणालात की सोबत काम केलेलं आहे आणि त्याच व्यक्तीनं असं सांगितलं की मी सहीच केली नाही. त्याने तसं येऊन प्रतिज्ञापत्र दिलं आणि अर्ज बाद झाला तुमचा. माझी त्यांची मैत्री ह्या पंढरपूरकरांना सर्वश्रुत आहे. आम्ही एका बँकेला गेले 12 वर्ष दोघं संचालक आहेत. 2006 पासून नगरसेवक ते आणि मी मिळून काम करतो आणि त्याच्या अगोदर आम्ही 10 वर्ष व्यवसाय एकत्र केलेले आहेत. काय आमच्यात कधीही कुठली कटुता आली नव्हती. परंतु हे पाऊल त्यांनी कशामुळे उचललं, माझ्या उमेदवारी अर्जावर सही केल्यानंतर सुद्धा त्यांनी इथून दुसऱ्याची ॲफिडेविट का दिलं याचं कोड मला अजून उलगडलं नाही. तुम्ही एक रेकॉर्डिंग ऐकले ते स्वतःच म्हणताय त्याच्यामध्ये की मी सही करतोय. येस, त्यांनी स्वतः मला फोन केला, तू माझी सही अजून का घेतली, सहीला का घ्यायला आला नाही, तुम्ही ऐकलं असेल तर रेकॉर्डिंग, सही घ्यायला का आलं नाही म्हणून. मी म्हणली येतो. मग मी त्यांना परत फोन केला 10 वाजता, तुम्ही घरी आहेत का, आहे म्हणले घरी, ये सही घ्यायला. सही कोणाचा माणूस पाठवून दे म्हणले मला. माणूसकडे मी येतो म्हणून मी स्वतः घरी गेलो, बसलो, त्यांनी सही केली. त्यानंतर त्या दुपारी 3 वाजता परत मी त्यांना फोन केला होता, काका तुमच्या आशीर्वादाने पुन्हा म्हणजे पूर्ण अर्ज माझा सबमिट झालेला आहे, तुमचे आभार, एवढं बोललो. रात्री 8 वाजून 20 मिनिटं त्यांना परत फोन केला काका सोलापूरतून निघताना मी त्या दिवशी, की काका तुमच्यावर काही दबाव वगैरे आहे का म्हणलं. काय तर आहे दबाव आहे म्हणले माझ्यावर, दोघा तिघांचे मला सारखे फोन येत आहेत. काय कुणाच दबाव आहे तुमच्यावरती, तर ते म्हणले आपण तू प्रत्यक्षी आपण बोलू. रात्री मला जायला पंढरपूर उशीर झाला, त्यामुळे मी सकाळी 9 वाजता आज त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचा मोबाईल स्विच ऑफ, घरी आजारी असतील या भावनेने म्हणलं झोपलेत किंवा आजारी असतील, पण मी छाननीसाठीकडे निघून आलो. तर इथं 11:30 वाजता आल्यानंतर मला कळलं की त्यांनी असा ॲफिडेविट दिलेला आहे. का केलं असं वाटतं सर? काय हेच कोड मला कळत नाही अजून. एक एवढी त्यांच्यावरती काय दडपण आलं की त्यांनी माझ्या उमेदवारी अर्जावर सही केलेली असताना इथून ॲफिडेविट दिलं की सही माझी नाही म्हणून. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की त्यांनी पैशाच्या दबावापोटी सगळं केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पैसे घेणारा माणूस नाही, मी लोकांना पैसे वाटणारा. ते स्वतः खूप आर्थिक सक्षम आहेत. ह्याच्या मागं कारण हुडकावं लागणार आहे. काय झालं याच्यामध्ये एवढं की एवढं असं काय घडलं की त्यांनी माझ्या उमेदवारी अर्जावर इथून ॲफिडेविट दिलं की माझी सही माझी नाही म्हणून. माझं खुलं चॅलेंज आहे सगळ्यांना, त्यांनी माझ्यावर अर्जावर केलेली सही आणि त्यांनी केलेली सही ह्याचं व्हेरिफिकेशन व्हावं कुठल्या एजन्सीकडून. जर ती सही नाही मॅच झाली तर मी म्हणून ते ऐकायला तयार आहे गोष्टीचं. हे करणं माझ्या दृष्टिकोनात हे असं लांछच पद म्हणजे माझ्या आयुष्यात मी असं कधी केलं नाही कुठलं चक्के. म्हणजे मी इलेक्शन आयुष्यात 4-5 इलेक्शन लढलो लक्षात ठेवा. पण असं माझ्या बाबतीत पहिल्यांदा घडलं आहे की एवढं विश्वासाने ज्या खांद्यावरती मान ठेवली त्यांनीच माझा गळा कापला. दुःख वाटतंय सगळ्याचं. 100%. हे गोष्ट आज माझ्यासाठी नाही, माझे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब, माझ्या नेत्या प्रणिताई शिंदेसाहेब आणि माझ्यावरती ज्या काँग्रेस मंडळींनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली होती, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ असतील, उद्धवसाहेब ठाकरे, या सगळ्यांसाठी मला आज खेद व्यक्त करतो की माझ्या हातनं ही नागेश भोसलेंची स्वाक्षरीच घ्यायला नको होती मी, असं वाटतं मला आता. विश्वासाने मी त्यांची स्वाक्षरी घेतली आणि त्यांनी हे असं माझ्या गद्दारी केली. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं तुम्ही सहीच घेतलेली नव्हती, खोटी सही केलेली आहे आणि उलट त्यांच्यावरती त्यांच्या नावाचा वापर या सगळ्यामध्ये केला गेला आहे, तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं त्यांचं म्हणणं. मी मगाशी सांगितलं की आम्ही दोघंही पंढरपूरचे आहोत आणि विठ्ठलला मानणारे आहोत. आपण विठ्ठलाच्या विठेवरती हात ठेवू दोघं पण. तुम्ही फक्त सांगा मी सही केली नव्हती, माझी सर्व गोष्टीतून सशर्त माघार. आयुष्यात कधी राजकारण सोडून देतो मी बरं त्या गोष्टीत, नाव काढणार नाही कुठल्या पक्षाचं कुठल्या गोष्टीचं. एवढी माझी त्यांना विनंती आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? कारण 7 उमेदवार अजूनही रिंगणामध्ये आहेत, त्या सगळ्यांपैकी कोणाला पाठिंबा देण्यात येणार आहे किंवा तुमची वैयक्तिक भूमिका काय, पक्षाची भूमिका काय? पक्षाची भूमिका आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय प्रणिताई, हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे निरीक्षक मोहनदादा जोशी, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि षटकर सर, हे सगळे मिळून एक भूमिका जाहीर करतील. त्यानुसार कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणावर जायचं हे ते ठरवतील. परंतु मी उद्या कोर्टात हायकोर्टामध्ये धाव घेणार आहे आणि या संदर्भात मी न्याय मागण्यासाठी हायकोर्टात जाणार आहे. तरी होते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्यांचा खरंतर अर्ज आत्ता या निवडणूक प्रक्रियेतनं बाद झालेला आहे. त्यांच्या अर्जावरची सूचक म्हणून ज्यांची सही होती नागेश भोसले, त्यांनीच खरंतर प्रतिज्ञापत्र दिलं की मी सही केलेली नव्हती आणि हे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकारी एस कार्तिकेयन यांनी हा अर्ज जे आहे ते बाद केलेला आहे. कॅमेरा पर्सन युक्ता दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.